तर शिवराज राक्षेची प्रतिक्रिया आपण ऐकली। माझी पाठ टेकलीच नव्हती असा दावा त्यांनी केलेला आहे। आपण पंचांना रिव्ह्यू घेण्याची मागणी केली, मात्र रिव्ह्यू न घेताच आपल्याला पराभूत घोषित करण्यात आलं, अशी प्रतिक्रिया राक्षेने दिलेली आहे। त्याचे प्रशिक्षक सुद्धा हीच सध्या प्रतिक्रिया देताना आपल्याला दिसले। एकदा रिव्ह्यू घेण्यात यावा आणि खरोखरच राक्षेची पाठ टेकली का याची खातरजमा करावी, त्यानंतर आम्हाला पराभव मान्य असेल। मात्र प्रत्यक्षात असं घडलं नसतानाच आपल्याला पराभूत घोषित करण्यात आलं, ही गोष्ट योग्य नाही आणि या विरोधात आपण आक्रमक झाल्याचं राक्षेने म्हटलेलं आहे। या ठिकाणी याच मुद्द्यावरून सध्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। मॅटवरच्या कुस्ती स्पर्धेमध्ये शेवटच्या क्षणी ज्यावेळी पाठ टेकल्याबद्दल राक्षेची पाठ जमिनीवर टेकली असा मुद्दा सध्या समोर येताना दिसतो आहे, मात्र आपली पाठ टेकलीच नाही, त्यामुळे आपल्याला पराभूत घोषित करणं चुकीचं आहे असं शिवराज राक्षेचं म्हणणं होतं। आणि यासाठीच पंचांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग पाहावं, नेमकी आपली पाठ टेकली की नाही याचा रिव्ह्यू घ्यावा आणि त्यानंतर आपल्याबद्दल निर्णय द्यावा अशी त्याची मागणी होती। मात्र ही मागणी पंचांनी मान्य केल्याचं दिसत नाही, त्यामुळे आता या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे। आता या मागणीनंतर पुढे काय होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। खरोखरच अशा प्रकारे या शेवटच्या डावाचा रिव्ह्यू घेतला जातो का आणि पुन्हा एकदा राक्षे खरंच पराभूत झालाय की नाही झाला याची फेर तपासणी केली जाते का, याकडे लक्ष असणार आहे। दुसरी एक मागणी जी राक्षे आणि त्याच्या समर्थकांकडून विशेषतः प्रशिक्षकांकडून केली जाते आहे ती म्हणजे पुन्हा एकदा ही कुस्ती घ्यावी आणि त्यानंतर पुन्हा एकदा ही कुस्ती व्हावी आणि निष्पक्षपातीपणे या कुस्तीचं गुणांकन केलं जावं अशी त्यांची मागणी आहे। ही मागणी गांभीर्यानं आयोजकांकडून घेतली जाते का हे बघणं देखील आता महत्त्वाचं असणार आहे। सध्या जी दोन दृश्य आपण पाहतो आहोत, गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली, कशा प्रकारे शिवराज राक्षे आक्रमक झाला आणि त्याने थेट परीक्षकांना पंचांना जाब विचारला आणि पंचांना लाथ देखील त्यांनी मारली। या आक्रमकतेनंतर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। पोलिसांनी राक्षेला आणि त्याच्या सोबतच्या सहकाऱ्यांना घटनास्थळावरून बाजूला नेलं आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर माध्यमांसमोर शिवराज राक्षेंनी प्रतिक्रिया दिली। या प्रतिक्रियेमध्ये आपल्याला चुकीच्या पद्धतीनं पराभूत घोषित केल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। आपली पाठ जमिनीवर टेकलीच नाही, मात्र ती टेकली आहे असं गृहीत धरून आपल्याला पंचांनी पराभूत केलं। मात्र आपण रिव्ह्यू घ्यावा आपल्या या डावाचा अशी विनंती केली, ही विनंती सुद्धा पंचांनी मान्य केली नाही। या प्रकाराला शिवराज राक्षेंनी आक्षेप घेतलेला आहे आणि आता या आक्षेपानंतर पुढे काय होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या आपण दोन्ही दृश्य बघतो आहोत। महाराष्ट्र केसरी स्पर्धेतली सध्याची लाईव्ह दृश्य देखील आपल्याला दिसत आहेत, त्यामुळे पुढे काय घडतं यावर एबीपी माझाचा बारीक लक्ष असणार आहे। इथून पुढे या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतला जातो का, रिव्ह्यू नंतर आपला निर्णय बदलला जातो का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। गेल्या 6 दशकांची परंपरा असणारी ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा, या स्पर्धेमध्ये अभूतपूर्व असा गोंधळ झालेला आहे। अत्यंत मानाची आणि प्रतिष्ठेची अशी ही स्पर्धा मानली जाते। महाराष्ट्रातील मल्लांचा कस या स्पर्धेमध्ये लागत असतो आणि विशेषतः जी मॅटवरची स्पर्धा आहे ही आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार खेळवण्यात येते। मात्र या स्पर्धेमध्ये अशा प्रकारची वर्तणूक, आक्षेपार्ह वर्तणूक समोर येते आहे। एका अंतिम फेरीतल्या पैलवानानं पंचांना थेट लाथ मारलेली आहे। यामध्ये कोण चूक कोण बरोबर या सगळ्याचा निर्णय होईलच, पंचांचा निर्णय योग्य होता की अयोग्य होता या सगळ्याचा फैसला होईलच। मात्र सध्या डाव्या बाजूला स्क्रीनवर आपण जे दृश्य पाहतो आहोत, पराभवानंतर पंचांना अशा प्रकारे लाथ मारणं याबद्दल सध्या महाराष्ट्रामध्ये जोरदारपणे चर्चा सुरू आहे। या विषयावर या प्रकारच्या वर्तणुकीवर आक्षेप घेतला जातो आहे आणि त्यामुळे याबद्दल नेमकी काय कारवाई होते हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे आता दोन मुद्दे आहेत, पराभव घोषित केल्यानंतर मल्ल राक्षेची वागणूक आणि दुसरी गोष्ट पंचांबद्दल त्यांनी घेतलेला आक्षेप, हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत। या दोन्ही मुद्द्यांचं पुढे काय होतं हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे। मात्र अनेक दशकांची परंपरा लाभलेल्या या कुस्तीमध्ये अशा प्रकारे गोंधळाचं वातावरण निर्माण होणं, दोन्ही खांदे जर टेकले असेल तर कुस्ती फॉल होती, पण माझे दोन्ही खांदे टेकलेले नाही, तुम्ही रिमूव्ह पाहू शकता। चॅलेंज टाकल्यावर निर्णय देता येत नाही। तुम्ही चॅलेंज टाकल्यावर तुम्ही रिमूव्ह बघा, त्यामध्ये कुस्ती जर चित झाली असेल तर मगच तुम्हाला निर्णय घेता येतो। 2 मिनिटं पंच आहे ते रिमोट काय म्हणतात पंचाचं म्हणणं काय, पंच सगळ्या त्यांना मिळलेलेच आहे। अच्छा हा, मग आता अर्जंट मध्ये कुस्तीचा पुकार पण लगेच त्यांनी लगेच या लवकर या करून जर आपल्या मल्लाला जर 10 ते 15 मिनिटं तरी वेळ दिला पाहिजे ना, गरम व्हायला बॉडी। आता तुम्ही आमची एकच रिक्वेस्ट आहे, रिप्लाय दाखवा
आणि आम्ही हरले आम्हाला मान्य आहे. जनतेला दाखवा. एक मिनिट ऐका 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 थांबा थांब 2 मिनिटं आम्ही बाहेर आलेलो आहे. 2 मिनिट थांबा. गेटच्या बाहेर थोरात साहेब गेटच्या बाहेर गेटच्या बाहेर केलंय ना जाणून केलंय. काका पवारचा पट्टा आहे म्हणून हे केलंय. हे जे केलंय ना काका चला घ्या. ह्याला परत पेट देऊ देणार म्हणायचं. जो माझा अन्याय तिकडे 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 प्लीज प्लीज इकडे 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 लाईट आहे सर. थांब ना थोडं मागे सर. एक मिनिट नेमकं तुमचं ऑब्जेक्शन काय आहे? मला फक्त एवढंच सांगायचं मीडियातर्फे की ना जे जनता जनार्दन आहे त्यांचा माझ्या पाठीशी आशीर्वाद आहे. फक्त त्या जनता जनार्दनाला रिमो दाखवा की कुस्ती चित झाली का नाही. जर कुस्ती जर दोन्ही माझे जर खांदे टेकले असेल तर मी हार मानायला तयार आहे. चॅलेंज आणि चॅलेंज फक्त दाखवा तुम्ही की ते की चॅलेंज दाखवा की ती कुस्तीचा रिमो दाखवा. फक्त आम्ही एवढंच आमचं पंचांना अपील होती. गेटच्या बाहेर म्हणजे आता माझं- मी आक्षेप घेणार आहे. हो, जाणून- 100% जाणून. तर ही दुसरी प्रतिक्रिया आपण बघतो आहोत शिवराज राक्षेकडून आलेली. पहिल्यांदा शिवराज राक्षे आणि त्यांच्या प्रशिक्षकांनी जी प्रतिक्रिया दिली त्याच्यामध्ये आपली पाठ टेकलीच नव्हती असं त्यांनी दावा केलेला होता. आणि आता जी नवीन प्रतिक्रिया येते त्याच्यामध्ये अधिक सविस्तरपणे त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. आपले दोन्ही खांदे टेकले नाहीत असं त्यांनी म्हटलेलं आहे. कुस्तीमध्ये पाठ टेकणं आणि विशेषतः दोन्ही खांदे टेकणं हा डाव यशस्वी समोरच्या पैलवानाचा झाल्याचं मानलं जातं आणि त्यामुळे समोरच्या पैलवानाला गुण दिले जातात आणि त्याला विजेता घोषित केलं जातं. मात्र आपली पाठ टेकलीच नव्हती आणि विशेषतः आपले दोन्ही खांदे टेकले नव्हते असं त्यांनी दावा केलेला आहे. याचा कॅमेरा रिव्ह्यू बघावा, याचं रेकॉर्डिंग तपासावं आणि त्यामध्ये जर आपले दोन्ही खांदे टेकलेले दिसत असतील तर आपण पराभव मान्य करायला तयार आहोत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. ॲक्शन रिप्ले दाखवा एवढी आमची एकच मागणी आहे असं राक्षेंनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता या मागणीचं पुढे काय होतं, ही मागणी मान्य केली जाते का यावर आता सगळ्यांचं लक्ष असणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.